नांदेड़ में होने जा रहे मनपा चुनाव के मद्देनजर भारतीय जनता पार्टी द्वारा विकसित नांदेड़ संकल्पना का भव्य प्रकाशन समारोह संपन्न हुआ। घोषणा पत्र समिति के प्रमुख माधव भंडारी के हाथों इस संकल्प पत्र का विमोचन उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। इस अवसर पर माधव भंडारी ने नांदेड़ महानगर पालिका को मध्य प्रदेश के इंदौर शहर की तर्ज पर स्वच्छ, सुंदर और व्यवस्थित रूप से विकसित करने का दृढ़ संकल्प व्यक्त किया। उन्होंने नागरिकों से आह्वान किया कि इस विकास लक्ष्य को धरातल पर उतारने के लिए भारतीय जनता पार्टी के हाथों में सत्ता सौंपे। इस भव्य कार्यक्रम में राज्यसभा सांसद अशोक चौहान, पूर्व विधायक अमरनाथ राजूरकर, विधायक श्रीजया चौहान और पूर्व मंत्री डीपी सावंत सहित जिले के कई दिग्गज नेता उपस्थित थे। कार्यक्रम के दौरान राज्यसभा सांसद डॉक्टर अजीत गोपछड़े के साथ साथ डॉक्टर संतू खंबरडे, एडवोकेट किशोर देशमुख और संतोष पांडागले जैसे प्रमुख पदाधिकारियों ने भी अपनी उपस्थिति दर्ज कराई। दौरान भाजपा का लक्ष्य नांदेड़ को आधुनिक सुविधाओं से लैस कर एक मॉडल शहर बनाना है, जिसमें सभी कार्यकर्ताओं और नागरिकों की सहभागिता अनिवार्य है। ऐसी जानकारी सांसद अशोक चौहान ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। सगळे राज्य सरकारचे काम दाखवलेत, महापालिकेच्या नांदेडचा विकास म्हणजे केवळ नांदेड नगरपालिका पुरती नाही आहे। नांदेडचा समग्र विकास करायचा असेल, सर्वांगीण विकास करायचा असेल तर लोकल बॉडी, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि बऱ्याचशा नागरी सुविधा सुद्धा निर्माण करण्याकरता केंद्र राज्य सरकार सुद्धा पैसा त्याच्यामध्ये येतो ना। हा काय फक्त महापालिकेचा पैसा नाहीये। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या सगळ्यांच्या मदतीनेच नांदेड शहर झाले आतापर्यंत। त्यामुळे नांदेडच्या शहराच्या त्या विकासाची योजना पण त्या अंतर्भूत आहे। पण शहराचा विकास करताना लोकांना मुख्य रस्त्याची, ट्रॅफिकची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे, त्याच्यामध्ये केवळ एकेका ओळीचा उल्लेख अजून काय केलं पाहिजे? ट्रॅफिक आहे म्हणजे आहे, करायचं आपल्याला। ज्यावेळेस विकास होतो त्यावेळेस ट्रॅफिक वाढते, त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट निर्माण होते, गाड्या वाढतात, टू व्हीलर्स वाढतात, त्याच्यामुळे ट्रॅफिक पहिल्यापेक्षा यासाठी वाढले की गुंतवणूक आली, मॉल्स आले, दुकानं वाढली, इमारती वाढल्या, त्याच्यामुळे गाड्या वाहनं अधिक वाढली, त्यामुळे ट्रॅफिक वाढली। सर, आपण इंदोर पॅटर्नची गोष्ट केली, इंदोरचे महापौर आज आले नाहीत। इंदोरमध्ये काही घटना घडली, काही लोक त्याच्यामध्ये दूषित पाण्यामुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते आले नाहीये, त्याची माहिती त्यामुळे ते येणार होते। त्यांना घेऊ किंवा ते 10 दिवसामध्ये जाऊन त्यांना बोलू। नांदेड शहरामध्ये सीसीटीव्हीचा गेल्या अनेक वर्षाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीवर सुद्धा नियंत्रण येऊ शकते। हा सीसीटीव्ही नांदेडमध्ये मी सुरुवातीला नांदेडमध्ये काही प्रमाणामध्ये आणले, ते कार्यरत होते। मधल्या काळामध्ये बाकीचे क्षेत्र राहून गेलेलं आहे, पैशाची कमी पडली म्हणून ते राहून गेलेलं आहे। आम्ही त्याला प्राधान्य देऊ आणि नांदेड शहराची सुरक्षेकरता ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, पोलीस बंदोबस्त अधिक वाढवायचा असेल, एन्फोर्समेंट अधिक करायचं असेल, सीसीटीव्ही लावायचे असतील ज्या ज्या ठिकाणी, ते आम्ही पूर्ण करू। तो आमचा त्यातला एक फोकसचा मुद्दा आहे। उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, पण बरेचसे निष्ठावंतांनी जे आहे ते आपलं नाराजी बोलून दाखवली काही नाहीये। त्याच्यामुळे आमची यादी तुम्ही बारकाईने अभ्यास केलाच नाही, तुम्ही अडचण तीच आहे, तर अभ्यास करा। तुमच्या अभ्यासाच्या अगोदर मी सुद्धा थोडा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे भाजपाचे निवडून येण्यासारखे उमेदवार आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिली। शेवटी निकष काय आहे? निवडून येण्यासारखं आहे आणि त्यामुळे भाजपाचे जे उमेदवार जे पहिल्यांदाच काम करत आहेत त्यांचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात आमच्या यादीमध्ये आहे, ते सिद्ध करू शकतो। कोणालाही पैसे मागितलेले नाहीत, कोणाकडून पैसे। माझं भाऊ अशोक चव्हाणांची कारकीर्द गेल्या 50 वर्षाची आहे। सर, पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार देता आले नाही। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार निवडून यायची शक्यता दिली नाही, मी फॅक्ट आहे ना। ज्या ठिकाणी आम्हाला वाटते की आमचा उमेदवार येणार नाही त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही, कधी गोष्ट। शिवसेनेसोबत कसं युती? आम्ही सांगितलं ना, आम्ही 8 ते 10 जागा त्यांना देऊ केल्या होत्या, त्यांची जागा 25-30 जागा शक्यच नव्हत्या। आम्ही त्या 25-30 जागा दिल्या असत्या, भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठे ऍडजस्ट करायचा हा प्रश्न होता। प्रयत्न आम्ही केला सुद्धा पाहायला मिळत आहे असेल ना, त्यांना तिकडे जागा मिळाल्या, देगलूरमध्ये त्यांना मिळाल्या, बिलोलीला मिळाली, धर्माबादला त्यांना मिळालं, त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। तर आगामी काळात कोणाकोणाच्या सभा भाजपसाठी इथे होणार आहे? आता मुख्यमंत्र्यांची आज सभा 5 तारखेला नांदेडला नियोजित आहे। आता कन्फर्मेशन यायचं पण जवळपास निश्चित आहे 5 तारखेला। म्हणजे आता आजच ठरेल, आता विड्रॉल संपलं की मग बाकीची तारखा आम्ही घेऊ। विड्रॉल साठी खूप मेहनत करावी लागते, कसं करावं लागेल ना निश्चित। काही त्याचे आमचे सहकारी आहेत, त्यांना विनंती करणं, समजून सांगणं हा प्रयत्न करतो। तर आपण भाषणात उल्लेख केला की मला फक्त 81 तिकीट द्यायची होती, मी 500 दिली असते पण जागा तेवढ्या नव्हत्या। या लोकांची मोठ कशी बांधणार आहात जे आता पक्षाने तिकीट त्यांना देऊ शकले नाही अशा लोकांना? हे प्रत्येक निवडणुकीला काही ना काही प्रमाणात होत असतं प्रत्येक पक्षात।
ज्यांच्याकडे उमेदवारच नाही त्यांना प्रश्न नव्हता, त्यांना माणतीच माणसं घ्यायची होती. त्यामुळे ज्या पक्षामध्ये खूप मागणी आहे, त्याचा अर्थच असा आहे की राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जे लागलेले आहेत ते भाजपला अनुकूल आहेत. देशामध्ये ज्या विविध राज्याचे निकाल लागले ते भाजपला अनुकूल आहेत. आणि त्यामुळे मागण्यांची संख्या लोकांना दिसते की आता भाजपच येणार आहे आणि मागण्याची संख्या त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात आहे. महापालिकेत तुमची लढाई आहे कोण्या पक्षासोबत? आमची लढाई जे आमच्या विरोधात ते सगळीच लढाई आहे आमची. तरी म्हणजे जे जे नाव आमच्या घ्यायचं जे झालं, जे कुठले पक्ष? आमच्या जे जे आमच्या विरोधात आहेत त्याची लढाई आमची. अच्छा. प्रताप पाटलांचं किती मोठं आव्हान वाटतं राष्ट्रवादीचं आपल्याला? कोण प्रताप पाटील मला माहित नाही, कोणाची गोष्ट तर अनेक प्रताप पाटील. हा बोला. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितलं की महापौर हा शिवसेनेचाच राहील आणि फिसकटची युती ही भाजप म्हणत असेल. बरं ठीक आहे, काय म्हणायचं त्यांना म्हणू द्या. मतदानानंतर स्पष्ट होईल की भाजपच नंबर 1चा पक्ष राहणार. अशोक चव्हाणांना कुठला प्रभाग अवघड जाणार आहे? सर्वच चांगले नाही, सगळेच चांगले, कुठलंच अवघड वाटत नाही. सर्व- नांदेड शहर मी गेल्या 40 वर्षात मी सांभाळलेलं आहे. कुठेतरी गुडविल आहे ना माझं.